गोरगरिबाच्या खिशाला काहीतरी लागणार, काय करू? गरीब लोकांच्या रोज खिशाला काहीतरी चालू आहे. एकदा वाढवायची याला ब्रेक होईल म्हणून थोडे थोड्यानं वाढवित आहे. डिझेलचे भाव आमचे व्यवसाय धंदे आम्ही गरीब लोक, आम्हाला डिझेल भेटणार. आमचे 8-8, 15-15 दिवस धंदे व्हायना गाड्यांचे. फक्त सर्व कुटुंबाला बसतो, सगळं शेतकऱ्यांना बसतो. डिझेलच्या बाहेर डिझेल भेटतं ना आम्हाला. सकाळून ट्रॅक्टर चालवायला लागेल. आता सकाळून ट्रॅक्टर चालवायचं, नाईटला यायचं 2 ते 2.5 वाजता डिझेल भेटायचं. 2-2.5 पेट्रोल वाढलं पण आमचा पगार नाही वाढला ना. आता मोदी सरकार म्हणतात 30,000 पण ते मधातलेच काय करतात माहित नाही. आपल्या बरोबर अगोदर जेव्हा आपण पेट्रोल पंपवर येतो आणि जेव्हा आपण 100चं पेट्रोल लागतो, ऍक्च्युली वारंवार जे पेट्रोलचे दर वाढतात आहे, त्यामुळे बाकी दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांनाच म्हणजे सर्वसामान्य लोकांना बसतो, फटका बसतोय सर्वसामान्य माणसांना. हे तर नक्कीच आहे. मशागतीचे कामं ठप्प झाले, त्यामुळे शेतकरी हैराण झाले. बघा कसे शेतकरी सदबल झाले. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आजचा आपला विषय काय आहे. बरोबर आहे, विषय आहे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किमती आणि त्याचा आपल्यासारख्या सामान्य लोकांवर किंवा गरीब लोकांवर होणारा परिणाम. आजच्या काळात वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या फक्त एक आकडे राहिलेले नाही आहेत आजकाल, तर एक सामान्य आणि लाखो लोकांच्या जीवनावर होणारा हा थेट परिणाम आहे आणि हा एक मोठा प्रश्न बनला आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल, सामान्यतः बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी लोकच पेट्रोल पंपवरती लाईन करून उभे आहेत. रात्रंदिवस ते लोक तिथं उभे आहेत, कारण त्यांच्यासाठी इंधनाचा प्रत्येक थेंब आज अत्यंत गरजेचा झालेला आहे. कारण शेतकरी जरी थोडासा प्रगतशील झाला असेल तरी आज बैलजोडी नाही तर प्रत्येकाच्या बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज ट्रॅक्टर आहे आणि त्याच्यासाठी कुठल्याही शेतीची मशागत करायची असेल तर त्यांना डिझेल आज एक बेसिक गरज बनलेली आहे. तसंच मजूर आणि सामान्य नागरिक सुद्धा आहे ना, या गोष्टीने खूप त्रस्त झालेले आहेत. इंधन महाग झाल्यामुळे प्रवास खर्च वाढला आहे, उत्पन्न कमी तर आहेच आहे आणि जगण्याचा भार अधिकाधिक जड होत चाललेला आहे.